ही पहिली वेळ आहे की मी आज भगवान बिरसा मुंडा यांच्या बाबतीत माझं एवढं वाचन नाही आणि मी त्यांच्याबद्दलचा अभ्यास माझा थोडा कमी आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण वाचनामधून माझ्या ते राहून गेलेलं आहे. त्यामुळे शब्दांमध्ये जर काही चूक झाली तर कृपया माफी असावी. भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म गिरी सरांनी सांगितल्याप्रमाणे 15 नोव्हेंबरला 1875 रोजी झाला आणि त्यांचं निधन जे आहे ते 9 जून 1900, म्हणजे अगदीच 25 वर्षाचा हा कालावधी. म्हणजे ज्या वयात खऱ्या अर्थाने आयुष्याची सुरुवात होते त्या वयामध्ये भगवान बिरसा मुंडा हे आपल्यामधून सोडून गेलेले आहेत. म्हणजे शहीद आझम भगतसिंगांची आठवण मला या निमित्ताने होते की अगदी वयाच्या 21व्या वर्षी त्यांना इथल्या व्यवस्थेनं, या ब्रिटिश व्यवस्थेनं त्यांना फाशी दिली. तर अगदी 25व्या वर्षामध्ये त्यांचं निधन झालं आणि ते देखील तुरुंगामध्ये असताना त्यांचं निधन झालं. भगवान बिरसा मुंडा यापूर्वीच्या काही आंदोलनांमध्ये जे थोडंफार वाचनात आलेलं आहे, तर त्या आंदोलनामध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. जवळपास 2 वर्ष तुरुंगामध्ये ते होते आणि या 2 वर्षानंतर ज्यावेळेस त्यांना तुरुंगातून बाहेर जाण्याची संधी मिळाली, ब्रिटिशांनी त्यांना बाहेर सोडण्याचा आदेश दिला, त्यावेळेस त्यांना त्यांच्या डोक्यातली टोपी आणि पायातली चप्पल ही देऊ केली नाही. त्यांच्या कमरेला असणार त्यांचं जे तुम्ही पेहराव जर बघितला तर ते आदिवासी पोशाख आहे आणि त्याच्यामध्ये ते धोतर त्यांनी घातलेले आहे. म्हणजे डोक्यावरची टोपी आणि पायातली चप्पल घालण्याचा अधिकार इथल्या आदिवासींना नाही, अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो ब्रिटिश सरकारने त्यावेळेस काढला आणि त्यांच्या डोक्यातली टोपी आणि चप्पल काढून घेतली आणि त्यांना त्या जेलच्या बाहेर काढण्यात आलं. त्यावेळेची असणारी व्यवस्था, जाती व्यवस्था, अस्पृश्यता ह्या आपल्या गोष्टी सगळ्यांना अवगत आहे. त्यातूनच हा